नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. माझ्या भागाचा विकास करण्यासाठी व केवळ जनतेच्या आग्रहास्तव माझी उमेदवारी आहे. निलंगा शहरातील अशोकनगर हा मागास भाग आहे. माझ्या भागाचा विकास केला म्हणून अनेक जण सांगतात, मात्र माझ्या भागातील जनतेमुळे मी ही निवडणूक लढवत आहे. मी खोटी आश्वासने न देता येणाऱ्या काळात काम करून दाखवणार आहे. ही निवडणूक माझी नसून या भागातील जनतेची असल्याचे मत निलंगा येथील प्रभाग क्रमांक 10 चे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पात्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. काय म्हणाले, चला ते पाहूया. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या निलंगा नगर परिषदच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10मध्ये. प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार जे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय मागच्या काळामध्ये काय विकास झाला का, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय काय समस्या किंवा अडचणीला सामोरे जाणार आहात आणि कुठल्या प्रकारचा विकास तुम्ही करणार आहात, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या निवडणुकीचं ही रणधुमाळी सुरू आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जात आहे? पहिलं तर सगळ्यांना जय भीम. आणि अशोकनगरमध्ये एकही काम झालेलं नाही. नाली नाही, रोड नाही, स्मशानभूमीला जायला रोड नाही व तसेच 24 तास पाणी यायचे म्हणून बोरा बंद केलेले आहेत. ती बोरा आम्हाला चालू करायचे आहेत 24 तास पाणी म्हणून. आणि लोकांना जागे नावावर नाहीत वरचे, अशोकनगरच्या वरच्या भागाचे. अनेक लोकांना जाग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे खूप मोठे अनेक दिवसापासूनचा हा विषय आहे. पण तुम्ही आत्ता जे जनतेच्या समोर जाणार आहात, तुमचा प्रमुख काय म्हणजे भूमिका असेल की कुठले तुमचे महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही आत्ता जनतेच्या समोर जात आहे? सध्या पहिली गोष्ट आपलं आहे बोरचं पाणी चालू करणे, दोन्ही बोरा चालू करणे. पहिला प्रश्न. इथं सगळे माणसं गरीब आहेत आणि यांच्याकडून भरपूर टॅक्स भरलेले आहेत नळाचं, आणि त्याला व्याज लावलेले आहेत नगरपालिका. तेही आपल्याला कमी करायचे आहेत. आणि राहिला प्रश्न ते जाग्याचा प्रश्न बी आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, त्यांच्या काळात एकही काम झालेलं नाही. अमित भाईच्या फंडातून एक काम मी आणून समाज मंदिराच्या समोरचा रोड केलेला आहे. याच्यानंतर मी प्रथम राशन कार्ड काढून दिलेले आहेत लोकांचे, पगारही केलेले आहेत. सगळ्या अशोकनगरचे जे जमिनी नावावर नाहीत ते पहिला प्रश्न मी जमिनी नावावर करून देणार आहे. आणि रोड झाल्या, नाल्या करून देणार, लाईटची सोय व्यवस्था करणार. मी स्वतः गिरीश व्यंकटराव पात्रे, प्रभाग क्रमांक 10मधून मला निवडून द्यावे व तसेच माझ्यासोबत माझ्या मित्राच्या मातोश्री कौशल्या दिलीप कांबळे यांनाही प्रचंड मताने विजयी करावे व तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार हमीदभाई शेख यांनासुद्धा मतदान करावे, ही नम्र विनंती. नमस्कार, मी कांबळे सुशील कुमार दिलीप. मित्रहो, निलंगा नगर परिषद निवडणूक 2025ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आणि आज सध्या स्थिती अशी आहे की गेली अनेक वर्ष 2 टर्म बॅक टू बॅक भाजप शासन इथे कार्यशील असताना या निलंगा नगरीचा किंवा नागरी वस्तीचा फारसा विकास झालेला आपल्याला दिसत नाही. आज आपण कुठल्याही प्रभागामध्ये जा, तेथील अनेक नागरी सुविधा, जसं की स्वच्छ पाण्याचा विषय असेल, स्वच्छ नाल्यांचा विषय असेल, स्वच्छ रस्त्यांचा विषय असेल, स्वच्छ परिसराचा विषय असेल किंवा क्रीडांगणाचा विषय असेल, असे अनेक विषय प्रलंबित आहेत. मग मागच्या वेळेस तर आपण पूर्णच्या पूर्ण बहुमताने भाजपला सगळे नगरसेवक निवडून दिलेले असतानासुद्धा त्यांना का अपयश यावं, या अपयशापर्यंत जाण्याचा विचार करण्याची वेळ आज निलंगा नगरीच्या सुजाण नागरिकांना आलेली आहे असं मला वाटतं. आणि त्यासोबतच आज जर आपण असं बघितलं की आजच्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये आपण जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याकडे जर पाहिलो तर नवीन आणि युवकांना संधी देणारा काँग्रेस पक्ष ठरलेला आहे.
काँग्रेस पक्षाने अत्यंत उमेदीने काम करणाऱ्या चारित्र्यवान आणि शिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिलेलं लक्षात येत आहे. आणि यासोबत काम करत असताना माझ्या असं लक्षात येत आहे की यांचं अपयश झाकण्यासाठी ह्यांनी आज बरेच विषय वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीने मांडत असलेलं आपल्या लक्षात येतं आहे. जर निलंगा नगरीचा विकास झालेला असता तर त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची किंवा मतदारांपुढे आज पाया पडण्याची वेळ आलीच नसती असं मला वाटतं. कारण सत्ताधारी पक्षाचं जर काम असेल, त्यांच्या कार्यकालामध्ये जर विकास झालेला असेल, तर मला असं वाटतं की ते कार्य सर्व काही बोलून जातं. आपणाला परत बोलण्याची, स्पीकर लावून मोठमोठ्याने ओरडण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर येत नसते, ती वेळ विरोधकांची असते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेस लोकांच्या मनामध्ये सत्ता परिवर्तनाची लाट पसरलेली आहे आणि ही लाट भाजपला सपाट केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. जनतेच्या समोर स्पष्ट मागची जी आपण विधानसभा पाहिली तर त्यामध्ये आपल्याला काँग्रेस पक्ष जर एक पक्ष म्हणून एकनिष्ठ, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जर एकनिष्ठतेने लढले असते आणि अत्यंत उमेदीने संघर्षातून आलेलं नेतृत्व म्हणजे अभयदादा सोळंके यांच्या पाठीशी जर खंबीरपणे उभे राहिलेले असते तर निश्चितच मागच्या वेळेसुद्धा अगदी 5-6 हजाराच्या फरकाने झालेला विजय, सद्यस्थितीचे आमदार साहेब आपल्या यांचा विजय हा नक्कीच पराभवामध्ये बदललेला आपल्याला दिसला असता. मागच्या 15 वर्षापूर्वीच्या निवडणुका आणि आता 10 वर्षापासूनच्या निवडणुकीमधील हा बेसिक फरक हा आपल्या लक्षात येतो की अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः नोटबंदीनंतर निवडणुकांमध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकांमध्ये प्रचंड पैशाचा वापर केला जात आहे. आणि याचा जास्त वापर कोणत्या कालखंडामध्ये झाला आहे, कोणाच्या सत्ता प्रवाहामध्ये झालेला आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की मागच्या 15 वर्षापूर्वी हा एवढा जास्त अतिप्रमाणामध्ये पैशाचा वापर झालेला आपल्याला ऐकवत नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो की निलंगा नगरीचा जो सुजाण मतदार आहे तो आता सुज्ञ झालेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की राक्षसी बहुमताने निवडून दिलेले 2 वेळेसचे शासन किंवा नगर परिषद आपण देऊनसुद्धा त्यांनी सपशेल निलंगा शहराचा विकास करण्यामध्ये सपशेल अपयशी झालेले आहेत. आणि हे अपयश सर्व नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून यावेळेस सत्तांतराशिवाय पर्याय नाही आहे हा ध्यास मनामध्ये घेऊन निलंग्याचा नागरिक रस्त्यावर उतरलेला दिसतो आहे. सगळ्यात जास्त बघा, भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींनुसार जो मागास एरिया असतो, मागास प्रभाग असतो, मागास क्षेत्र असतं, त्याच्यासाठी विशेष तरतुदी करून प्रचंड निधीची तरतूद केलेली असते. पण त्या निधीचा योग्य वापर झालेला आपल्याला दिसत नाही. तुम्ही कुठल्याही दलित वस्तीमध्ये आज जाऊन पहा, तेथील परिस्थिती जशी 50 वर्षापूर्वी होती तशीच आज असलेली दिसते आहे. आणि त्या निधीचा जर योग्य वापर झाला असता तर मला असं वाटतं की शहर हे शहरासारखं दिसलं असतं, एखाद्या ग्रामीण भागासारखं नाही. हे मतदारांच्या मनातील भावना ज्या आज आलेल्या आहेत त्या उफाळून आलेल्या आहेत. कारण जर विकास झालेला असता तर मतदार हा मनामध्ये हा असा निश्चय करून बसला नसता की यावेळेस या सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या खाली उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यांना मतदारांची ताकद काय असते ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. निलंगा नगरीतील सुजाण सर्व माता भगिनींना, मतदारांना असं आव्हान करेल की यावेळेस तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे. 10 वर्षे त्यांना राक्षसी बहुमत देऊनसुद्धा ते विकास कामं करण्यासाठी त्यांना सपशेल अपयश आलेलं आहे. पण यावेळेस आपले निलंगा नगर परिषद निवडणुकीचे 2025चे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हमीदभाई शेख एक चांगलं कुशल नेतृत्व, एक संयमी आणि कुशल आणि एक हुशार नेतृत्व तुम्हाला लाभलेलं आहे. त्यांनी मागचा त्यांचा कार्यकाल, अगदी त्यांचा अल्पसा कार्यकाल त्यांना लाभलेला आहे. आणि तो जर आपण पाहिला तर नक्कीच त्यांनी त्या अल्पशा कार्यकालामध्ये अनेक विकास उपयोगी किंवा जनताभिमुख कार्य त्यांनी केलेले आपल्याला दिसतात. मग ते 9 महिन्यामध्ये केलेला कार्यकाल त्यांचा, 9 महिन्यामध्ये केलेले कामं त्याची जर तुलना ह्या 9 वर्षासोबत जर केली तर आपल्याला स्पष्ट दिसतं की भाजप शासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे. आणि जर हमीदभाई शेखसारख्या तरुण, तडफदार आणि कुशल नेतृत्वाला आपण जर संधी दिली तर त्यांनी नक्कीच सर्व धर्म समभाव ठेवून निलंगा नगरीचा अगदी सुयोग्य असा, चांगला असा विकास घडवल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं.